हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत आहे. आवाज देऊन लिवटे अधीरा पाहू काय म्हणते. काय झालं अधीरा? काय झालं मग? काय झालं मग? गुलू यायचे आहे ना, गुलू यायचे आहे ना अजून. काय म्हणते तू? बोल ना बेटा. काय म्हणते? आता शाळेत जाते का तू? शाळा तर बंद झाली आता. कोणत्या वेळेस शाळेत जात असते का बेटा? बापरे, तयार झाली ग, छान हातपाय तोंड देऊन. कोणता व्हिडिओ काढतो तू? कोणता काढतो मग? कोणता 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 करतो? कोणता डान्स करून दाखव. अच्छा, कचकच कांदा. माझ्यासोबत डान्स करतो तू, कचकच कांदा. बरं बरं, मग मी साडी घातल्यावर तुला बोलवतो की आपण मी साडी घालून डान्स करू मग. हा बेटा, हा धीरे, हा नंतर करू आपण. हा आता मी येतो, भूर चालली, मग गुरु आल्यावर मग मी साडी घातल्यावर आपण डान्स करू कचकच कांदा. अशी आहे आमच्या गुरुची मैत्रीण, डान्स करतो म्हणते माझ्यासोबत. तर असो, आज तुम्हाला मी गुड न्यूज देणार आहे. चला आता तुम्हाला गुड न्यूज मी सांगतो. तर तुम्हाला मी आज गुड न्यूज देणार होती. गुड न्यूज म्हणजे अशी होती की तुम्हाला माहिती आहे, चला हवा येऊदा शो होता मराठी, बहुतेक आता तो बंद झालेला आहे झीवर. तर आता एक नवीन शो येऊन राहिला, हसताय ना हसायलाच पाहिजे. आणि तिथे आम्हाला बोलवलेलं होतं पहिल्याच एपिसोडमध्ये. शूटिंग झाली त्याची आणि आम्ही तर मदत मुंबईला गेलो होतो, तुम्हाला म्हटलं सरप्राईज देईन म्हणून. तर तेव्हा शूटिंग झाली. तर तिथं आता 3 कपल आम्हाला बोलवले होते. मी, एक नागती फॅमिली, एक आपला रितेश कांबळेची फॅमिली. तर तिथे बोलवलं आम्हाला. आम्ही तिथे गेलो. तिथे खूप छान आहे, मस्तपैकी त्या एपिसोडमध्ये मजा आली, खूप धम्माल आली. आणि मजाक नाही आहे एवढं, म्हणजे आपल्याला असं वाटते की बा हे लोक जे कॉमेडी करते ऑन स्टेज, बा हे रिटेक घेत असन, यायचं काय आहे. नाही, फर्स्ट टेकमध्येच यायचं राहते. ते भले प्रॅक्टिस वगैरे तर करतात ते, पण एका टेकमध्ये पूर्ण ते कॉमेडी राहते. आणि आपल्याला वाटते हे जबरदस्ती हसते. नाही, रिअलमध्ये आम्ही तर एवढं हसलो. त्याच्यामध्ये बाई पण भारी देवाचे 5 जणी आल्या होत्या हिरोईन. त्यांच्यावर तो पूर्ण एपिसोड होता आणि इतका सुंदर एपिसोड झाला तो, इतका हसण्यालायक. ओंकार भोजने सर, भाऊ कदम सर आणि जुन्या कलाकारांपैकी 3 जण आहे, बाकी सगळे नवीन कलाकार आहे. नवीन कलाकार पण छान आहे आणि भाऊ कदम तर आउटस्टँडिंग, ओंकार भोजने पण आउटस्टँडिंग. मी तर एवढी हसली आणि तुमचे दाजी तर त्याच्यापेक्षा हसले, भयंकर हसले, म्हणजे मी सांगू नाही शकत. आणि निलेश साबळे सर पण खूप छान आहे, त्यांनी खूप स्वतःहून बोलले ते आणि खूप कौतुक केलं त्यांनी आमचं. आम्ही पण केलं. मी पण म्हटलं सर, म्हटलं तुमची पण कमाल आहे म्हटलं सर, की आम्हाला असं वाटतं म्हटलं ॲज अ ऑडियन्स की तुम्ही म्हटलं स्टेजवर रिटेक घेता बा. नाही म्हटलं सर, 1 टेकमध्ये तुम्ही सर्व करता. म्हटलं मजाक नाही आहे एवढं स्टेजवर, ऑन स्टेजवर हसवणं लोकांना. मी म्हटलं सर खूप छान वाटलं. आणि त्यानंतर तिथे जजेस म्हणजे गेस्ट म्हणून तिथे आता राहणार आहे अलका कुबल आणि आपले भरत जाधव सर आणि तिथे राहणार आहे. आणि विशेष म्हणजे इतकं छान झालं की भरत जाधव सरांनी, आम्ही असं बसलो होतो तिकडे साईडला स्टेजवर, म्हणजे गेस्टच्या चेअरवर भरत जाधव सर होते. त्यांनी आम्हाला स्वतःहून बोलवलं आणि त्यांनी एवढं कौतुक केलं, बापरे किती छान व्हिडिओ काढता म्हणे तुम्ही, कसं सुचते म्हणे तुम्हाला म्हणे, मला तर खूप म्हणजे मला तर खूप आवडतात म्हणे. आणि ॲज अ म्हणजे माझी डान्सची तारीफसुद्धा त्यांनी खूप केली, किती छान डान्स करते म्हणे तू, तेही किचनमध्ये. त्यांनी सरळ सांगितलं की तुझे किचनमधले व्हिडिओ मला खूप आवडतात म्हणे. मी हँगच झाली. नाही म्हणे, जेव्हा आम्ही काही करतो म्हणे तेव्हा तुम्ही कसे कौतुक करता, तर तुम्ही इतकं छान कॉमेडी करता म्हणे, तर आम्ही कौतुक करणारच म्हणे. खूप छान समजवलं त्यांनी. आणि त्यांनी एक सांगितलं की तुमच्यापासून म्हणे एक शिकायला मिळते म्हणे की बा किचनमध्ये काम करताना एखादी स्त्री किती खुश राहू शकते. तुम्ही म्हणे किचनमध्ये काम करता डान्स करता म्हणे, कॉमेडी करता म्हणे, हसवता म्हणे लोकांना म्हणे, मजाक नाही आहे म्हणे. त्यांनी खूप कौतुक केलं, म्हणजे मी सांगू नाही शकत, असं म्हणजे काटे आले होते अंगाला. आणि तुम्हाला मी सांगते, जेव्हा एपिसोड चालू होता आमचे तिथे
आमच्यासोबत तिथे काय घडलं हे तुम्हाला एपिसोड पाहिल्यावरच माहीत पडेल. तर 27पासून आहे चला हसताय ना हसायलाच पाहिजे. कलर्स मराठीवर संध्याकाळी 9 वाजता पूर्ण एपिसोड पहा तुम्ही. तिथे आमच्यासोबत काय घडलं ते पण तुम्हाला माहीत पडेल. आणि भरत जाधव सरांनी पण एपिसोड चालू असताना आमची तारीफ केलेली आहे. फक्त त्यांनी आता दाखवलं पाहिजे, दाखवतीलच ते बहुतेक. पण खूप छान वाटलं, खूप मजा आली, खूप धम्माल केली. तर बस तुम्हाला हीच एक गुड न्यूज द्यायची होती. मी आता मुंबईला गेली होती तर तुम्ही आवर्जून बघाच. हसताय ना हसायलाच पाहिजे. 27 एप्रिलपासून 27-28 शनिवार रविवार संध्याकाळी 9 वाजता. आणि हां, तुम्ही पण जाऊ शकता बरं. पण कसे? पण त्याच्यासाठी तुम्हाला एपिसोड पाहावा लागणार आहे की आम्ही गेलो तुम्ही पण जाऊ शकणार आहे. आणि विशेष म्हणजे आम्ही पहिल्याच एपिसोडमध्ये आहो, म्हणजे स्टार्टिंगलाच आहो. आणि विदर्भातली अमरावतीची तुमची गाऊनवाली बाई आणि माझे हस्बंड म्हणजे तुमचे दाजी, आम्ही दोघे दिसणार आहोत. खूप आनंदाचा क्षण आहे. तर सकाळी नक्की एन्जॉय करा आणि नक्की पहा. हसताय ना हसायलाच पाहिजे. आणि मी हे पण सांगते की तुम्ही पण जाऊ शकता, पण त्याच्यासाठी तुम्हाला पाहावं लागणार आहे हसताय ना हसायलाच पाहिजे. तर ही होती गुड न्यूज. तर मी सांगितली. कसा वाटला माझा ब्लॉग मला नक्की सांगा. आणि कशी वाटली गुड न्यूज मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.